चला, आजचा मिशन अहवाल मला वाचण्याची संधी लाभलेली आहे, याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. ज्याने दिलेले आहे त्यांचे देखील आभार मानतो. आणि आज आपण सर्वजण त्याकडे लक्ष देऊया आणि जे काही लिहिलेलं आहे ते आपण ऐकूया. एक 7th डे ॲडव्हेंटिस्ट मला व माझ्या पतीला आमच्या गोयाना येथील कोनाकाय येथील आमच्या घराच्या पोर्चमध्ये 5 मिनिटासाठी भेटला असताना आम्ही त्याच्याशी बोललो, परंतु त्याने काही न बोलता एक पॅम्पलेट आमच्या हाताला दिले. त्यावर ख्रिस्त असे एका कोपऱ्यावर लिहिलेले होते. मी त्या पॅम्पलेटला हात न लावता माझ्या पतीला ते दे म्हणून सांगितले. तिच्या पतीचे नाव अल्फाला होता. ते पॅम्फलेट फ्रेंच भाषेमध्ये होते आणि अल्फाला फ्रेंच वाचता येत नव्हते. त्याने ते माझ्याकडे दिले आणि माझ्याकरता ते वाच म्हणून सांगितले. मी पण ते पॅम्फलेट जमिनीवर फेकून दिले व म्हटले, मी ख्रिस्ती नाही, अशा वस्तूंना मी हात लावू शकत नाही. असे म्हणून मी घरात निघून गेले. मला ख्रिस्ती धर्माबद्दल काहीही ऐकायचे नव्हते आणि माझ्या संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी वेळ झाली होती, परंतु मी प्रार्थना करू शकले नाही. मी फार अस्वस्थ असल्यामुळे एकाग्रता जमत नव्हती. मी ती ॲडव्हेंटिस्ट व्यक्ती अजूनही माझ्या पतीबरोबर बोलत होती. त्याने अल्फाला प्रार्थनेची विनंती आहे का म्हणून विचारले. अल्फा म्हणाला, मी इलेक्ट्रिशियन आहे आणि मला काम हवे आहे आणि मी जे काही मिळवतो ते लगेच संपून जाते. माझ्या पत्नीला गरोदरपणात समस्या आहे, तेव्हा कृपा करून आमच्यासाठी प्रार्थना करा. हे सर्व ऐकल्यानंतर मी बाहेर आले आणि त्या व्यक्तीला काहीतरी सांगितले जे तिच्या पतीलाही माहीत नाही. हॉस्पिटलमध्ये शेवटच्या भेटीला गेलो असताना डॉक्टरांनी तुमचे मूल जिवंत नाही, मूल पोटातच मेले होते असे डॉक्टरांनी सांगितले. पतीला फार मोठा धक्का बसला. त्याने ॲडव्हेंटिस्ट प्रार्थना करण्याची विनंती केली. त्याने प्रार्थना केली की देवा, मूल जर येणार असेल तर तिला तू मूल दे आणि नाही तर तुझी इच्छा. प्रार्थना झाल्यानंतर त्याने ते पॅम्फलेट उचलले व त्यावर आपले नाव फ्रँकलिन लिहून त्यावर मोबाईल नंबर लिहून त्याने हे अल्फाला दिले आणि म्हटले, कदाचित तुझी पत्नी ह्या हॉस्पिटलला हात लावील आणि एक दिवस तुझ्याकरता वाचील. ॲडव्हेंटिस्ट व्यक्ती गेल्या मी ते पॅम्फलेट फाडून फेकून दिले. मला त्याची प्रार्थना आवडली, परंतु ख्रिस्ती धर्माची काहीही नको. त्या रात्री अनेक महिन्यानंतर पहिल्यांदा मी शांत झोपलो. रक्तस्राव पीडा संपली होती आणि परत डॉक्टरकडे गेल्यानंतर मला समजले की डॉक्टरकडून चूक झाली होती की मी आता कधीच आई होऊ शकणार नाही. त्यानंतर माझा मुलगा ॲनथी आजारी पडला. मी औषध आणले, परंतु उपयोग झाला नाही. मग मला आवडले की फ्रँकलिनने प्रार्थना केल्यानंतर कसे तिला बरे वाटले होते. तिला फार वाईट वाटले की तिने ते पॅम्फलेट फाडून का फेकून दिले होते. दुसऱ्या दिवशी ती फोन नंबरचा विचार करीत असताना दारावरची बेल वाजली. दारात फ्रँकलिनला उभा होता. तुला येथे पाहून मला फार आनंद झाला असे ती त्याला म्हणाली. मला तुझा फोन नंबर सापडावा असे वाटत होते. माझ्या आजारी मुलासाठी प्रार्थना कर म्हणून मी त्याला सांगितले. लाईटमुळं थोडं
फ्रँकलिनला प्रार्थना केली आणि त्याच दुपारी माझ्या मुलाला बरे वाटू लागले. अल्फा आणि मी फार अचंबित झालो. तरीही आम्हाला चर्चला जायचे नव्हते. मला फ्रँकलिनच्या प्रार्थनेची सतत आठवण येत होती. म्हणून एका महिन्यानंतर मी चर्चला जाण्याचे ठरविले. संदेशाचे मी फार प्रभावित झाले आणि नियमित शाबाताला जाण्याचे मी ठरविले. अल्फा फक्त 2 शाबाती आला. मित्राचे ऐकून त्याने चर्चला जाण्याचे बंद केले. अल्फाला मी देखील चर्चला जाऊ नये असे वाटत होते, परंतु त्याला न सांगता मी चर्चला जात होते. आणि काही दिवसानंतर अल्फाच्या लक्षात आले की मी दर शाबाती मी घरातून बाहेर जाते आणि त्याच्या मित्रांनीही तिला चर्चमध्ये जाताना पाहिलेले सांगितले. अल्फाने मला मारायला सुरुवात केली. एकदा त्याने इतक्या वाईट रीतीने मारले की मला दवाखान्यात जाण्याची पाळी आली. तरीही मी शाबाताला जात होते. शाबात शाळेत आपण चांगले जीवन कसे जगू शकतो ह्याबद्दल मी शिकलो. फ्रँकलिन मला शास्त्राभ्यास दिला आणि 10 आज्ञामधील शाबाताची आज्ञा वाचल्यानंतर तिने ख्रिस्ती होण्याचे ठरविले. आताही अल्फा मला मारत असतो. जेव्हाही मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते तो मला थोबाडीत मारतो आणि माझ्याशी बोलत नाही. आता आम्ही एकत्र नसतो. तो मुलांचा खर्चही देत नाही. मी त्याच्यासाठी रोज प्रार्थना करते. योहान 14:1 हे वचन मला फार आवडते. ते म्हणते, आपले अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, तर परमेश्वरावर भाव ठेवा आणि मजबुरी. इतका छळ होत असतानाही माझे मन शांत आहे, कारण ख्रिस्त माझ्याबरोबर आहे. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना कराल का? परमेश्वराबरोबर विजय आपल्या बाजूचा आहे. एक दिवस माझा पती ख्रिस्ताचा स्वीकार करील. ह्या तिमाहीचे 13व्या शाबाताच्या वर्गणीची कोबया ॲडमनी आणि K12 स्कूल, जेथे मायमोचे मूल आणि इतर मुले कोणार्की गुयाना येथे शिकू शकतील. तुमच्या प्रार्थनेबद्दल आभारी आहोत. ह्या सुंदरसं शास्त्राबद्दल मिशन स्टोरीबद्दल मी आभार मानतो. ही संधी दिली याबद्दल धन्यवाद. आपण प्रार्थना करू. हे प्रभू परमेश्वरा, देवादायकांना हा जो अहवाल वाचलेला आहे हा लोकांना समजू दे, आणि जे कुटुंबाला पुढं जायचं आहे त्यांना सहाय्य कर, मदत कर. तुझा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. व असे अनेक लोक तुझ्या देवळामध्ये, तुझ्या मंदिरामध्ये येण्याची संधी त्यांना लाभू दे. सर्वांचा ताबा तो घे. ही नम्र विनंती तुझ्याच नावाने मागतो, म्हणतो ऐक पित्या. आमेन. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि गौरव असो. देवाने आम्हा सर्वांना आठवडाभर सांभाळलेला आहे. या कठीण काळामध्ये आपण राहत असताना देवाचा महान आशीर्वाद आम्हा सर्वांवर आहे. आज आपण सर्वजण लॉकडाऊन आहोत, चर्चेस लॉकडाऊन आहोत, पण आज देवाचे आपण आभार मानूया की या सुंदरशा ॲपद्वारे आपण शाबाशाळेचा धडा शिकू शकतो.
आणि खरोखर मराठी चर्च आणि पास्टर डेव्हिड अवताडे यांचे मनापासून मी आभार मानतो, कारण ही सुंदरशी ऑनलाईन शाळा धडा शिकण्याची संधी आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामागे ते फार कष्ट घेतात. देव त्यांना आणि त्यांच्या कार्याला विपुल आणि मोठा आशीर्वाद पाठवो. आज सर्व श्रोते घरी बसून अभ्यास करण्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईल फोनवर असाल. तुमचे सर्वांचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करतो. आज आपण सर्वजण मिळून धडा शिकणार आहोत. हॅपी सॅबथ. प्रार्थना करू. स्वर्गातील महान कृपाळू जिवंत परमेश्वरा, पुन्हा एक वार ही मौल्यवान संधी तू आम्हा प्रत्येकाला दिलेली आहेस. ऑनलाईन शाळा धडा करत असताना देवा, तुझा पवित्र आत्मा आम्हा सर्वांवर असू दे. जे बघणारे श्रोते आहेत त्यांच्यावरही आशीर्वाद पाठव. आणि परमेश्वरा, मी माझं संपूर्ण तुझ्या हाती स्वाधीन करतो देवा. तू माझा ताबा घे आणि हा धडा सर्वांसाठी आशीर्वादित होऊ दे. पवित्र आत्म्याद्वारे मला प्रेरित कर. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. या तिमाहीचा धडा जो आहे फार सुंदर असा धडा आहे. आणि या तिमाहीमधले जे मुख्य गाभा आहे तो देवासाठी मित्र बनवणे. आपण सर्व देवासाठी मित्र बनवणे फार महत्त्वाचं आहे. आणि आजच्या त्या मथळ्यामध्ये 7वा धडा आहे. आणि 7वा धडा आम्हाला सांगत आहे, या तिमाहीचा मध्यभागीचा हा धडा आहे आणि फार विशेष असा मथळा आहे. वचन सांगणे, देवाचं वचन सांगणे हा मथळा आहे. सुवर्ण वचन आहे. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. या ठिकाणी देवाचं वचन या जगामध्ये येतं, कार्य करतं आणि बिना कार्याचं ते देवाकडे पुन्हा जाणार नाही, असं या सुवर्ण वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. प्रियांनो, वचन सांगणे ही देवाने आम्हा प्रत्येकावर जबाबदारी दिलेली आहे की आम्ही प्रत्येकाने देवाचं वचन इतरांना सांगितलं पाहिजे. या आठवड्यामध्ये आपण ते शिकणार आहोत. वचन काय आहे आणि आम्ही जगाला काय सांगायचं आहे. देवाचं वचन सांगणे म्हणजे काय? प्रथम आपल्याला माहिती पाहिजे वचन काय आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांच्या हातामध्ये शास्त्र आहे आणि पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आहे. आम्हा सर्वांना माहिती आहे. आणि पवित्र शास्त्र केवळ प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच सांगत आहे. उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणापर्यंत देवाबद्दल किंवा येशूबद्दल शास्त्र आम्हाला सांगतं आणि त्याला आपण वचन असं म्हणूया. देवाच्या मुखातून निघालेले प्रत्येक शब्द वचन आहे. देवाच्या मुखातून निघालेले प्रत्येक शब्द वचन आहे. ते जिवंत असं आहे आणि ते सक्रिय आहे. जेव्हा ख्रिस्ती मनुष्य साक्ष देतो किंवा येशूबद्दल तो इतरांना सांगतो, तेव्हा तो कुठून सांगतो प्रियांनो? तो बायबलचा वापर करतो आणि बायबलमधूनच आम्हाला देवाची माहिती मिळते. बायबल हे देवाचे वचन आहे. उत्पत्ती ते प्रकटीकरण ख्रिस्ताबद्दलच आम्हाला शास्त्र सांगते. आम्हाला साक्ष किंवा आम्हाला काय सांगायचे आहे आपण पाहणार आहोत. आम्हाला काय सांगायचं आहे, कशाबद्दल बोलायचं आहे. 6 मुद्दे आहेत प्रियांनो ज्याबद्दल आम्हाला बोलायचं आहे. पहिला मुद्दा आहे महान संघर्षाविषयी आम्हाला सांगायचं आहे. महान संघर्ष जो ख्रिस्तामध्ये आणि सैतानामध्ये चाललेला आहे त्याबद्दल आम्हाला जगाला सांगायचं आहे. देवाच्या प्रीतीविषयी आम्हाला सांगायचं आहे. देवाची प्रीती काय आहे त्याबद्दल सांगायचं आहे. त्याच्या जन्माविषयी आम्हाला सांगायचं आहे. येशूचे जीवन कार्य या भूतलावर काय होतं त्याबद्दल आम्हाला सांगायचं आहे.
मरणाबद्दल आणि पुनरुत्थानाबद्दल आम्हाला सांगायचं आहे. आणि सर्वात मोठी सुवार्थ म्हणजे आम्हाला सांगायचे आहे, येशू परत येणार आहे. येशू परत येणार आहे. योहान 1:9 मध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार आहे. खरोखर प्रियांनो, हा प्रकाश जगामध्ये आला, सर्वांना प्रकाशित केलं आणि पुन्हा स्वर्गामध्ये येशू ख्रिस्त गेलेला आहे. देवाचे लिखित वचन हे येशूचे अतिशय स्पष्ट आणि संपूर्ण प्रकटीकरण आहे, जे जिवंत वचन आहे. योहान 5:39 मध्ये म्हटलेले आहे, तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यात सार्वकालिक जीवन आपणास प्राप्त होईल असे तुम्हाला समजावे. तेच मजविषयी साक्ष देणारे आहे. देवाचं वचन हे येशू ख्रिस्ताबद्दल साक्ष देणारं आहे. बायबलची प्रत्येक शिकवण येशूच्या शीलाची सुंदरता प्रकाशित करते. आमेन. बायबलची प्रत्येक शिकवण, बायबलची प्रत्येक ओळी हे देवाची सुंदरता प्रकाशित करते. जेव्हा आपण देवाचे वचन सांगतो तेव्हा आमचा मूळ हेतू काय आहे ते आपण पाहणार आहोत. मूळ हेतू हा नाहीस की आपण सिद्ध करावे आम्ही बरोबर आहोत आणि इतर लोक बरोबर नाहीत, हा हेतू नाही. आज आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत की वचन सांगण्यामध्ये काय आशीर्वाद आहे. जगाला आम्ही काय सांगायचं आहे ही आपली जबाबदारी आहे. पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत रविवारचा, देवाच्या वचनाची चिन्हे आपण पाहणार आहोत. खरोखर देवाच्या वचनामध्ये किंवा शास्त्रामध्ये अनेक चिन्ह आहेत, वेगवेगळे चिन्ह आहेत. त्याच्यावर आमचा विश्वास असला पाहिजे. जेव्हा देवाचे वचन इतरांना आपण सांगतो ते वचन प्रकाशासारखे आहे. हे वचनाचं चिन्ह आहे, प्रकाश म्हटलेलं आहे. ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये ते प्रकाशित करते. जो देवाचं वचन ऐकतो त्याच्या जीवनामध्ये प्रकाश येतो, अंधार निघून जातो, कारण येशू जगाचा प्रकाश आहे. इर्मायाप्रमाणे आम्हाला सांगितलेलं आहे, देवाचं वचन अग्नीसारखं आहे, देवाचं वचन हातोड्यासारखं आहे. या दोन गोष्टीसारखं वचन आहे आणि हे चिन्ह आहे. पापाच्या आपल्यामध्ये जो गोळा आहे, पाप जे आपल्यामध्ये आहे, आपल्या अंतःकरणामध्ये अग्नीसारखं, अग्नीने ते भस्म होतं आणि कठीण हृदय हातोडी तोडते. पापाला कठीण जे आहे ते हातोडीसारखं तोडलं जातं. स्तोत्र 119, 105 मध्ये म्हटलेलं आहे, तुमचे वचन पावलाकरिता दिवा असे आहे. देवाचं वचन आमच्या पावलाकरता दिवा असं आहे. इर्माया 33:29 मध्ये म्हटलेलं आहे, माझे वचन अग्नीसारखे आहे व हातोड्यासारखे आहे. हे चिन्ह आहेत. लूक 8:11 मध्ये म्हटलेले आहे, या वचनामध्ये म्हटले आहे की बी हे देवाच्या वचनासारखे आहे. ज्या वेळेला बी आपण पाहिलेला आहे तो बी पेरणाऱ्याचा दाखला. सुपीक जमिनीमध्ये बी पडल्यानंतर ते चांगलं उगवतं. तसंच देवाचं वचन आपण इतरांना सांगितलं ते बियाप्रमाणे सुपीक जमिनीमध्ये जर का पडलं तर ते पवित्र आत्म्याद्वारे त्याची वाढ होते. मत्तई 4:4 मध्ये म्हटलेले आहे, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगणार आहे. हे आपण चिन्हे पाहिलेले आहेत की देवाचं वचन काय आहे. प्रकाश आहे, देवाचं वचन अग्नीसारखं आहे, देवाचं वचन हातोड्यासारखं आहे. आणि मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द त्याने जगणार आहे. देवाच्या वचनाचे निर्मितीक्षम सामर्थ्य हा सोमवारचा मुद्दा झाला. खरोखर देवाचं जे वचन आहे, देवाचे वचन हे निर्मितीक्षम वचन आहे. हे एक असे शब्द जो त्याच्या मुखातून बाहेर पडतात व कार्य करूनच जाते, त्यालाच म्हटलेलं आहे नीतिक्षम असं म्हटलेलं आहे की देवाचं वचन येतं, कार्य करतं, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. इब्री 1:1-3 मध्ये म्हटलेलं आहे, पूर्वी संदेशांच्याद्वारे बोलत असे.
तो काळाच्या शेवटी पुत्राद्वारे बोललेला आहे. शब्दाने विश्वासाची निर्मिती झालेली आहे. विश्वाची निर्मिती शब्दाने झालेली आहे. आता राजभावाच्या उजव्या बाजूला बसला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आता पित्याच्या उजव्या बाजूला आहे. इब्री 4:12 मध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की देवाचं वचन सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार हे व हेतू यांचे तो परीक्षक आहेत. असं देवाचं वचन आहे. दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे आणि मनुष्यामध्ये बदल आणणारं असं वचन आहे. स्तोत्र 33:6 आणि 9 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण व सर्व आकाशातले सैन्य तो बोलला आणि अवघे झाले. आपण उत्पत्ती निर्मिती पाहतो, त्यामध्ये शब्द बोललेला आहे आणि सर्व विश्व निर्माण झालेले आहे. असं देवाच्या वचनामध्ये देवाच्या मुखातून निघणारा शब्द हा सामर्थ्यवान आहे. तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याचा लाभ. ज्या वेळेला आपण देवाचं वचन त्याचा अभ्यास करतो तर आपल्याला काहीतरी लाभ असा होतो आणि हा लाभ आपण पाहणार आहोत की हे काय फायदे होतात ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करतो. 2 पेत्र 1:4 मध्ये म्हटलेले आहे, ईश्वरी स्वभावाचे विभागी आपण व्हावे. देवाची इच्छा आहे की ईश्वरी जो स्वभाव आहे, वचन अभ्यास करत असताना त्या स्वभावाचा आपल्याला अनुभव येतो. तुमच्या जीवाचे तारण करावयास वचन सौम्यतेने आपण स्वीकार केला पाहिजे. प्रेषित 20:32 मध्ये देवाचे वचन कृपेचे आहे, त्याकडे आपण वळालो पाहिजे. आणि खरोखर हा अभ्यास करत असताना हे सर्व लाभ आहेत परमेश्वराचे आम्हाला. 2 कोरिन्थीकरास 3:18 मध्ये म्हटलेलं आहे, या वचनामध्ये बायबलचा हेतू काय आहे ते पाहणार. सर्व शास्त्रात येशूलाच आपण पाहतो, येशूचंच कार्य पाहतो. येशूद्वारे सार्वकालिक जीवन आहे याची माहिती आम्हाला शास्त्राद्वारे किंवा देवाच्या वचनाद्वारे मिळते. मिसेस व्हाईट आम्हाला म्हणतात, हा नियम आहे की बौद्धिक आणि आध्यात्मिक स्वभाव दोन्ही पाहण्याद्वारे आपण बदलतो. यामध्ये शास्त्र वचनामध्ये अभ्यास करत असताना मिसेस व्हाईट म्हणतात की आमचा स्वभाव प्रियांनो बदली होतो. 2 तिमोथेया 3:14-17 मध्ये म्हटलेले, त्यांची मने कठीण झाली कारण जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन म्हणजे ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखविण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतःकरणाचा आच्छादन राहते. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखविण्यात येतो तेव्हा अंतःकरणावर आच्छादन राहते. परंतु त्यांच्या अंतःकरण प्रभूकडे वळणे म्हणजे आच्छादन काढले जाते. ज्या वेळेस आपण प्रभूकडे वळतो त्यावेळेला ते जे आच्छादन आहे ते निघून जातं. प्रभू आत्मा आहे, जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. योहान 17:14-17 मध्ये म्हटलेले, माझ्याकडे माझ्या नावाने मागा ते मी करीन असं देवाने म्हटलेलं आहे. मत्ते 7:7 मध्ये देखील म्हटलेलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल देईल, तुम्हाबरोबर सदा सर्व काळ मी राहील. आणि खरोखर ज्या वेळेस आपण देवाच्या आज्ञा पालन करतो, प्रभूचं आश्वासन आहे की आम्ही त्याच्याबरोबर सदा सर्व काळ राहणार आहोत. जगामध्ये जग त्याला ओळखत नाही, पण तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हामध्ये राहतो. आपण जो विश्वास ठेवणारे आहोत, आपण जगामध्ये राहत नाही पण आपण देवाचे असे लेकरं होतो. देवाच्या वचनाचा उपयोग करणे हा बुधवारचा मुद्दा आहे. जीवनामध्ये कसा उपयोग करायचा आहे हे आपण पाहणार आहोत. इफिस 3:20 मध्ये म्हटलेलं आहे, आपण ज्याची मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्याला कार्य करणाऱ्या शक्तीने फारच शक्तिमान असा देव आम्हाला करतो. रोम
32मध्ये, ज्याने आपल्या पुत्रास रोखून न ठेवता आपणा सर्वांकरता त्याला दिले, मग आपल्याला तो सर्व काही कसे देणार नाही, असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. 2 पेत्र 1:3, त्याच्या दैवी शक्तीने जीवनास तो शिवभक्तीसाठी जे लागते ते आम्हाला तो देतो. सुभक्तीसाठी मनुष्याला जे लागते तो आम्हाला देतो. आपल्या ठाई पाप नाही असे स्वतःला म्हणणारा तर तो आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य आहे आणि त्यांनी ख्रिस्तामध्ये आपल्याला मोकळीक दिलेली आहे, आमच्या पापाची क्षमा केलेली आहे. जर आपण आपली पापी पदरी घेतली तर तो विश्वसनीय आहे व न्यायी आहे, तो आपल्याला पापांची क्षमा करतो. आज मोशे जसा विश्वासू होता तसं आपण विश्वासू राहायला पाहिजे. इब्री 3:19 तरी यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना अंत येतो आणि आपण जर का विश्वास ठेवला आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. वचन सांगणे हा गुरुवारचा मुद्दा आहे आणि खरोखर या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत की जे आम्ही पाहिले व ऐकले ते बोलू नये, आमच्याच्याने होणार नाही. खरोखर हे उदाहरण पौल आणि सिला यांचं दिलेलं आहे आणि त्यांनी जे ख्रिस्ताबरोबर त्यांचा जो अनुभव आला तो ते गप्प राहू शकले नाही. इतरांना सांगण्यामध्ये ते फार तत्पर असे होते आणि आपण पाहतो की पौल स्वतःबद्दल कधीही, त्याच्या साक्ष्याबद्दल तो कधीही बोलला नाही, पण तो सतत म्हणत असे की ख्रिस्तामध्ये मी फुशारकी मारीन, ख्रिस्त आणि क्रूस याची मी फुशारकी मारील. जी वाईट आम्हाला सांगतात की आपल्याला चांगला मित्र मिळाला आहे, तो इतरांना आम्ही सांगितला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा मित्र आहे, चांगला मित्र आहे आणि तो आम्ही इतरांना सांगितला पाहिजे. रोम 1:14-16 हेलेनी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी या दोघांची मी ऋणी आहे. याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हासाठी सुवार्ता सांगण्याची माझ्या ठाई उत्कंठा होते, असं पौलाने सांगितलेलं आहे. प्रेषित पौलाने कधीच स्वतःच्या परिवर्तनाची गोष्ट सांगितली नाही. याला कारण आहे. का नाही सांगितली? कारण त्याला देवाचा गौरव करायचा होता, स्वतःचा नाही. एशिया 50:4 शिवलेल्यास व थकलेल्यास, शिनलेल्यास बोलावून त्यांना धीर द्यावा असं पौल करत असे. ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षणाची जेव्हा मला शिकवण्यात आलेलं आहे आणि ते शिक्षण मी इतरांना धीर देण्यासाठी वापरत आहे असं पौल म्हणत. जेव्हा तो रोज सकाळी मला जागे करतो व शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान तो उघडतो. देव आपले कान उघडतो. उपदेशक 3:1 म्हणते प्रत्येक गोष्टीसाठी एक उचित काळ आहे. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. परमेश्वर आपल्याला खरोखर आपण या शेवटल्या काळामध्ये राहत आहोत आणि हा जो काळ आहे आम्ही परमेश्वराची साक्ष म्हणून जगलं पाहिजे. परमेश्वराचं वचन सांगणारे आम्ही झालं पाहिजे. आणि परमेश्वराचं वचन काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी तारण देऊ केलेलं आहे. त्या क्रूसावर आम्हा सर्वांसाठी त्यांनी आपला प्राण दिला आणि त्याच्याद्वारे आम्हाला मुक्ती दिली. त्याच्या पवित्र रक्तामध्ये आम्हा सर्वांना मुक्ती दिली आणि तो त्याचं कार्य पूर्ण करून स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि तो परत येणार आहे. खरोखर 2 तिमोथेय 4:2 वचनाची घोषणा करा. सुवेळी अवेळी तयार रहा. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षकाने दोष दाखीव निषेध कर व बोध कर. आपण जगाला त्यांचे दोष दाखवून दिले पाहिजे. आपण जगामध्ये जगिक लोकांना बोध केला पाहिजे की आपल्या पापातून मागे फिरा,
पश्चाताप करा. प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम तुम्हावर आहे. आज आमच्या सर्व साक्ष्या देण्यामध्ये आपण 3 महत्त्वाची बायबलची तत्वे ध्यानात ठेवली पाहिजे. आम्ही काय सांगत असताना त्या गोष्टी आम्ही ध्यानात ठेवल्या पाहिजे. आपण काय सांगतो हे फार महत्त्वाचं आहे, की आपण काय सांगतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपण काय सांगायला पाहिजे. आम्ही सांगायला पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष दिली पाहिजे. आपण कसे सांगतो, खरोखर आपल्या सांगण्यामध्ये सत्य असलं पाहिजे. आपल्या सांगण्यामध्ये पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन असलं पाहिजे. आणि आपण केव्हा सांगतो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आपण सांगण्यामध्ये हा जो मुद्दा होता या धड्याचा, जा आणि सांगा. आम्ही काय सांगायला पाहिजे. योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, पण त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तो प्रकाश तुम्ही दडवून ठेवू नका, इतरांना सांगा. तुम्ही जगाचे मीठ आहात, त्याप्रमाणे इतरांना सांगा. आणि खरोखर आजचा जो धडा होता, देव तुम्हाला आणि मला या धड्याद्वारे विपुल आणि मोठा आशीर्वाद पाठवो. खरोखर देवाचे आपण आभार मानूया. सुंदरसा धडा आपण शिकलेलो आहोत. मंडळीचे पालक पास्टर डेव्हिड अवतडे यांचेही मी मनापासून आभार मानतो या मौल्यवान संधीबद्दल. आणि आजचा धडा खरोखर आम्ही जगाला काय सांगायचं आहे. आम्ही जगाचे प्रकाश आहोत. आम्ही जगाला प्रकाश दिला पाहिजे. आम्ही जगाचे ख्रिस्तासाठी मीठ आहोत. आम्ही येशूची चव इतरांना दिली पाहिजे. आणि खरोखर जगाला सांगितलं पाहिजे की येशू चांगला आहे, त्याला चाकून पहा. आपण प्रार्थना करू. स्वर्गातील महान कृपाळू जिवंत परमेश्वरा, पुन्हा एक वार देवा ही मौल्यवान संधी या ऑनलाईन धड्याद्वारे तू आम्हाला दिलेली आहेस. म्हणून प्रत्येक मराठी मंडळीच्या सभासदावर तुझा आशीर्वाद पाठव. आमचे पालक पास्टर डेव्हिड अवतडे यांच्यावर, त्यांच्या कुटुंबलेकरांवर आणि त्यांच्या कार्यावर तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद पाठव. पुन्हा एक वार या संधीबद्दल आभार मानतो. आज ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन धडा शिकलेला आहे त्या प्रत्येकावर तुझ्या विपुल आणि मोठा आशीर्वाद पाठव. येशूच्या पवित्र नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. विश्वासाने प्रभू येशूच्या वस्त्राला मी शिवले ग. उदास माझे जगणे अवघे पुन्हा नव्याने हसले ग. उदास माझे जगणे अवघे पुन्हा नव्याने हसणे ग. विश्वासाने प्रभू येशूच्या, विश्वासाने प्रभू येशूच्या वस्त्राला मी शिवले ग. वस्त्राला मी शिवले ग. उदास माझे जगणे अवघे पुन्हा नव्याने हसणे. उदास माझे घेऊन आपुल्या चिंता व्याधी, घेऊन येशू भवती समनी करती. येशू मी गेला
समीपा कधी मीही गेले, समीपा कधी अघटित तेव्हा घडले ग, अघटित तेव्हा घडले ग. उदास माझे जगणे अवघे, पुन्हा नव्याने हसणे ग. उदास माझे जगणे अवघे, पुन्हा नव्याने हसणे ग. हॅपी सायबार. आजच्या मननासाठी आपण शास्त्रपाठातल्या ग्रंथिकाराजपत्र याचा 8वा अध्याय 5 ते 7 वचन वाचणार आहोत. ती यापुढे. कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असेल आणि अशी बरीच दैवते व बरेच प्रभू आहेतच, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे. त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत. अशी आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहोत. तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही, तर कित्येकांवर मूर्तिपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखविलेले नैवेद्य म्हणून खातात. तेव्हा त्यांची सद्विवेक बुद्धी दुर्बळ असल्यामुळे ती विटाळते. आमेन. प्रार्थना करूया. स्वर्गातील थोर दयाळू कृपाळू आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या दयागाना, गेला आठवड्याभर परमेश्वरा तू आमचा सर्वांचा सांभाळ केलेला आहे. आम्हाला निरोगी असं ठेवलेलं आहे, सुरक्षित असं ठेवलंच परमेश्वरा. आरोग्य दिलंच प्रभू, अनेक आशीर्वाद दिलेस म्हणून तुझे आभार मानतो. विशेष करून परमेश्वरा आम्हाला सुखी, समाधानी, आनंदित असं ठेवलेलं आहे. आणि पुन्हा एक वार प्रभू तुझ्या शाबात दिनी, तुझ्या पवित्र दिनी तू आम्हाला तुझी भक्ती आणि स्तुती करण्याची संधी देत आहेस प्रभू, म्हणून तुझे आभार मानतो. मान, महिमा, गौरव तुझ्या पवित्र नावाला देत आहोत. आज परमेश्वरा विशेष करून आमचे मंडळीचे पाळक पास्टर अवताडे यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. जे काय आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी परमेश्वरा ऑनलाईन प्रोग्राम्स कार्यक्रम आयोजित करतात परमेश्वरा, जे धडपड करतात, खटपट करतात परमेश्वरा, यामध्ये तुझा आशीर्वाद असू दे. त्यांना तू आशीर्वादित असं कर. त्यांच्या कुटुंब लेकरावरती देखील परमेश्वरा विशेष असा आशीर्वाद पाठव. त्यांची सेवा परमेश्वरा तू मान्य करून घे. त्याचप्रमाणे आम्ही मंडळीचे जे एल्डर्स आहेत त्यांच्यासाठी देखील विशेष अशी आज प्रार्थना करत आहोत प्रभू. त्यांना देखील त्यांच्या कार्यामध्ये परमेश्वरा तू सहाय्य कर आणि मदत कर आणि तुझ्या आशीर्वादाने त्यांना तू भर. प्रत्येक जे आमचे कुटुंब आहेत परमेश्वरा, प्रत्येक सभासद आहे, या सर्वांवरती परमेश्वरा तुझा पवित्र हात असू दे, आशीर्वाद असू दे. आणि विशेष करून परमेश्वरा या कोरोना व्हायरसपासून प्रत्येकाचं तू रक्षण कर प्रभू, सांभाळ कर आणि तुझ्या सेवेसाठी परमेश्वरा सर्वांचा उपयोग करून घे. आज विशेष प्रार्थना आम्ही जे आमच्यामध्ये आजारी आहेत प्रभू, अशांची आज आम्ही आठवण करत आहोत. विशेष करून मिसेस सुनील कांबळे, मिसेस सुनील कांबळे, त्याचप्रमाणे त्यांचे लेकरं आणि नातू परमेश्वरा त्यांच्यासाठी देखील विशेष अशी प्रार्थना करत आहे प्रभू. लवकरात लवकर परमेश्वरा त्यांना बरं वाटू दे. तुझ्या पवित्र हाताने त्यांना तू स्पर्श कर. आरोग्याचं दान त्यांना तू दे परमेश्वरा. पुन्हा एक वार त्यांनी घरी येऊन तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा, तुझी स्तुती आणि गौरव करावा असा आशीर्वाद परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तू दे. आणि तुझ्या सेवेसाठी परमेश्वरा त्यांचा देखील तू उपयोग करून घे. तर आमच्या मंडळमध्ये आज कोणी आजारी आहे प्रभू, आम्हाला त्यांचे नावं माहीत नाही परमेश्वरा, पण तुला ठाऊक आहे, अशा सर्वांसंगती तू हो. कदाचित काय जीवनामध्ये निराश झाले असतील परमेश्वरा, त्यांच्या संगती देखील तो परमेश्वरा. प्रत्येकाची गरज तू पुरव परमेश्वरा. तुझ्या आशीर्वादामध्ये सर्वांना तू ठेव. एवढंच नाही तर परमेश्वरा आजचे जे वक्ते आहेत ब्रदर विजय साठे यांच्यासाठी विशेष प्रार्थना करत आहे परमेश्वरा. आजचा संदेश देत असताना परमेश्वरा त्यांच्या मुखाला देखील स्पर्श कर. त्यांच्याद्वारे परमेश्वरा तू आज आमच्याशी बोल आणि प्रभू त्यांचा जो संदेश आहे आमच्यासाठी प्रभू तो आशीर्वादित असा कर आणि त्याप्रमाणे आम्ही चालावं, वागावं यासाठी प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर. आमच्या झालेल्या पापांची प्रभू दयेने कृपेने क्षमा कर. तुझी दया, तुझी कृपा आम्हा सर्वांवरती असू दे. आज परमेश्वरा जे भक्तीमध्ये उपस्थित आहेत अशा सर्वांवरती तुझा आशीर्वाद पाठव. जे उपस्थित राहू शकले नाही प्रभू त्यांच्यावर देखील आशीर्वाद पाठव.
परमेश्वरा ज्यांनी अर्पणामध्ये भाग घेतलेला आहे, दशांश अर्पण प्रभू आणलेलं आहे, त्यांच्यावरती देखील तुझा आशीर्वाद पाठव आणि त्यांना देखील परमेश्वरा तुझ्या आशीर्वादामध्ये तू ठेव. झालेल्या पापांची प्रभू पुन्हा एक वार प्रार्थना करत आहे, तू आमची क्षमा कर परमेश्वरा आणि तुझी दया कृपा आम्हावरती असू दे. या शाबाताचा आशीर्वाद तो प्रत्येकाला दे. येशू ख्रिस्ताच्या गौड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. I'd like to greet you all in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आज जिवंत देवाच्या पवित्र नावामध्ये शुभेच्छा देऊ इच्छित आहे. A very good morning and happy Sabbath to everybody. हॅपी साबाथ सर्वांना. And a very special greeting, that is Happy Independence Day to everybody. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. And today, most of you might be knowing that it is the 74th Independence Day. आणि आज आपल्या सर्वांना माहिती असेल, परंतु हा 74वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. And our nation has moved in leaps and bounds. आणि आज आपलं राष्ट्र अतिशय पुढे असं वेगाने जाण्याच्या स्थितीमध्ये आहे. And when India is coming to a very good status financially and defense-wise, आणि आपलं भारत देश हा अतिशय आर्थिक स्थितीने मजबूत स्थितीमध्ये आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा आज मजबूत अशा स्थितीमध्ये आहे. but still we are sensing a little bit of danger from the Pakistan side, from China side, and a little bit from Nepal also. परंतु आज आपल्याला काही वेळेस काही प्रकारे पाकिस्तान, चीन अशा अनेक देशाकडून थोडासा धोका आपल्याला त्या ठिकाणी उद्भवत आहे. That's why the Independence Day makes a very lot of sense to all of us. आणि म्हणून स्वातंत्र्य दिन हे आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. And this year I know that the Prime Minister is going to touch one very important point, and that is self-reliance. आणि आज आपल्या भारत देशाचे जे पंतप्रधान आहेत हे अतिशय महत्त्वाच्या एका विषयाला हात त्या ठिकाणी घालणार आहेत. ते म्हणजे आत्मनिर्भरता, ज्याला आपण म्हणूया सेल्फ रिलायन्स, त्याच्यावरती ते भर टाकणार आहे. Because even if India has got independence from long time and we are doing so well, but there are still so many things that India is importing. आज जरी भारत देश स्वातंत्र्य दिन भरपूर वर्षापासून या ठिकाणी साजरा करत आहे, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याची आपण आजही मागणी त्या ठिकाणी करत आहोत. So there's going to be reduction in the imports and increase in the exports. आणि म्हणून ज्या काही आयात आपण गोष्टी करत आहोत त्यामध्ये कमीपणा आणणे आणि निर्यात ज्या गोष्टी आपण करणार आहोत त्याच्यामध्ये जास्त प्रकारे वाढ करणे ही गोष्ट असणार आहे. And decision that has been taken to ban Chinese apps and imports. आणि जे काही चायनावरून ॲप्लिकेशन्स आपण डाउनलोड करतो त्याच्यावरती त्या ठिकाणी बंदी आणण्यात आलेली आहे. And banning on Chinese imports. आणि जे काही चायनावरून आपण वस्तू त्या ठिकाणी मागवत होतो त्याच्यावरती सुद्धा आता बंदी आणण्यात आली Because आहे. China has been threatening us. कारण की चायना वेळोवेळी आपल्याला त्या ठिकाणी धमक्या देत आहे किंवा अनेक प्रकारे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. Whatever decisions are going to be taken, these decisions are going to be taken to make India self-reliant or Atmanirbhar. आणि जे काही निर्णय त्या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणा किंवा आपल्या देशाचं राजकीय नेते घेणार आहेत ते सर्व भारत देशाला एक स्वतःवरती निर्भर किंवा स्वतःवरती ताकदीवरती अवलंबून राहणारा देश म्हणून घेण्यासाठी हे होणार आहे. Should we make our church self-reliant? आज आपली मंडळी सुद्धा आत्मनिर्भर असावे असं आम्हाला वाटतं का? In what way do we make our church self-reliant? आणि कोणत्या अंगाने किंवा कोणत्या दृष्टीने आज आपली मंडळी ही या ठिकाणी आत्मनिर्भर असावे आपल्याला वाटतं? I can see two very important points how we can make our church self-reliant. आणि या ठिकाणी दोन मुद्दे मला तुम्हाला सांगायचे आहेत की ज्याद्वारे आम्ही म्हणू शकतो की आपली मंडळी सुद्धा आत्मनिर्भर त्या ठिकाणी असू शकते. One is to be faithful and diligent in our dealings with God. आपलं जे नातं देवाशी आहे, जे काही आपण देवाशी दळणवळतो त्याच्यामध्ये आम्ही विश्वासू राहणं.
And whatever we are supposed to give, or whatever we owe Him, we should be faithful in that. आणि जे काही आम्ही देवाला देत आहोत, देणं आहे, जे काही आम्ही देवाला वचन दिलेलं आहे ते देण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी विश्वासू असणं. And the second thing is to dedicate our lives to God. आणि दुसरी जी गोष्ट आहे की आम्ही आमच्या जीवनाचं समर्पण देवासाठी केलं पाहिजे. Okay, these 2 points go hand in glove. आणि म्हणून या दोन जे गोष्टी आहेत, ते जे दोन मुद्दे आहेत, हे एकात एक हात मिळवणी करून पुढे चालले पाहिजेत. Okay, now let us come to a very important story from the Bible of the widow with 2 mites. आणि पवित्र शास्त्रामध्ये जी अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे, एक विधवा आहे जिच्याकडे 2 नाणी आहेत, त्याच्याबद्दल आपण ऐकलं. And you know, Jesus and his disciples were watching all the people in the temple. आणि त्या मंदिरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ते पाहत होते. And the various rich people and the Pharisees and so on, they're coming in the way they're putting offering, making more of a show than of a diligent giving. पण या ठिकाणी शास्त्री होते किंवा पुरुष होते किंवा इतर श्रीमंत लोक होते, ते त्या ठिकाणी दान धर्म करण्यापेक्षा ते प्रदर्शन खूप मोठ्या प्रकारात ते त्या ठिकाणी करत होते. But then they noticed this widow coming. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांनी पाहिलं की ही विधवा त्या ठिकाणी येत आहे, Very softly and very cautiously she just moves and quickly slips in 2 coins in the box and moves away. आणि हळूच ती येते, कोणालाही न कळतपणे अगदी शांतपणे तिच्याकडे असले ते 2 नाणे त्या दानपेटीमध्ये ती टाकत आहे. She thought nobody noticed her, तिला वाटलं की तिच्याकडे कोणीच बघत नाही, but she was noticed by Jesus. परंतु तिच्याकडे प्रभू येशू ख्रिस्त पाहत होता. And Jesus told that she has given everything that she had. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे की ह्या स्त्रीने हिचं सर्व काही त्या ठिकाणी She टाकलेलं has आहे. given more than all the others. आणि हिने ह्या सर्वांपेक्षा जास्त टाकलेलं आहे. When it comes to percentage, she gave 100%. आणि ज्यावेळेस आपण टक्केवारीची भाषा करतो, गोष्ट करतो, त्यावेळेस त्यांनी आपलं 100% सर्वस्व त्यांनी त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. Whereas the other people, they may have given certain percentage of income or small percentages. किंवा इतर लोक त्या ठिकाणी कदाचित काही भाग त्यांच्या मिळकतीचा त्यांनी टाकलेला आहे. The amount might be big, त्या ठिकाणी रक्कम मोठी असू शकते, but the percent is very small. परंतु त्याची जी टक्केवारी आहे ती खूप छोटीशी अशी So आहे. this percent determines our faithfulness to God. आणि जी टक्केवारी आहे ती त्या ठिकाणी दर्शवते की आम्ही देवाशी किती विश्वासू आहोत. Are we giving faithfully 10% of our tithes to God? आज आपण विश्वासाने आपला 10वा भाग परमेश्वराला देत आहोत का? Are we faithfully giving a certain percentage of our income to God as offerings? किंवा आपण आपला काहीतरी थोडासा भाग एक दान म्हणून आपण परमेश्वराला देत आहोत. There is a story of a small boy, त्या ठिकाणी एक गोष्ट आहे लहान मुलाबद्दल. and he is from a poor family, तो एका गरीब कुटुंबातून होता and his father had given him 2 coins, आणि त्याच्या वडिलांनी त्याला 2 कॉईन त्या ठिकाणी दिलेले आहेत. and he told him 1 coin is for you to buy something to eat, आणि त्या ठिकाणी वडील त्याला सांगत आहे की एक जे नाणं आहे हे तुझ्यासाठी आहे, काहीतरी खायला घेण्यासाठी, and the other coin is for you to put offering in the church. आणि दुसरं जे नाणं आहे हे पवित्र मंदिरामध्ये दान देण्यासाठी म्हणून मी तुला दिलेलं आहे. And the boy, he held the coins in his hand and started jumping and going. आणि ज्यावेळेस तो मुलगा त्या ठिकाणी ते नाणे हातामध्ये पकडल्यानंतर तो नाचत त्या ठिकाणी पळत आहे. And while he's running, he slips or something happens and 1 coin slips from his hand and rolls away. आणि असं ह्या गोष्ट पळत असताना, धावत असताना त्याच्या हातातून ते नाणं पडलं आणि एक नाणं त्या ठिकाणी रस्त्यावरती पळत आहे. And that coin goes and goes into a drain. आणि ते नाणं त्या ठिकाणी रांगत जाऊन एका त्या नाल्यामध्ये ते पडलेलं आहे. He cannot get it from there. आणि तिथून तो ते परत काढू शकत नव्हता. He says, God, there goes your coin. आणि त्या ठिकाणी तो मुलगा म्हणत आहे की देवा, जे नाणं मला तुला टाकायचं होतं आता ते त्या नाल्यामध्ये गेलेलं आहे. Are we like that boy? आज आपण त्या मुलासारखे आहोत का? Was that widow like that boy? ती विधवा त्या मुलासारखी होती का? Something for us to think. आणि म्हणून आज विचार करण्यासाठी आमच्याकडे काहीतरी आहे. Now I'd like to read from 2 Corinthians 8 chapter verse 5 to 7. आज मला तुमच्या समोर दुसरे कोरिन्थीकरास पत्र याचा 8वा अध्याय, सेकंड और फर्स्ट Second Corinthians. दुसरे कोरिन्थीकरास पत्र याचा 8वा अध्याय Verse 5 to 7. 5 ते 7 वचनं या ठिकाणी आपण ऐकूया. I'll read verse 5.
5वं वचन मी वाचत आहे. And this they did not as we hoped, but first gave their own selves to the Lord and unto us by the will of God. आम्हास आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे तर त्यांनी प्रथम आपणास स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. These people, they gave themselves first to the Lord. या लोकांनी प्रथम देवाला त्या ठिकाणी दिलेला आहे. Who are those people? कोण होते हे लोक? They were the Macedonians. आणि ते मासिदोनियातील रहिवासी होते. Very faithful people. खूप विश्वासू असे लोक होते. They gave very generously in tithes and offerings and whatever they wanted to give. आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी जे काही दान दशांश होतं ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. But first they gave themselves to the Lord. परंतु त्याच्यापूर्वी त्यांनी स्वतःला देवाला दिलेला आहे. They dedicated their lives to God. त्यांनी स्वतःला समर्पित केलेलं आहे. Verse 6. 6वं वचन. In so much that we desired Titus, that as he had begun, so he would also finish in you the same grace also. यावरून आम्ही तिताजवळ विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेच्या ह्या कार्याचा शेवटही करावा. And verse 7 says, therefore as ye abound in everything, in faith and utterance and knowledge and in all diligence, and in your love to us, see that ye abound in his grace also. 7वं वचन म्हणत आहे, तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था व आम्हावरील तुमची प्रीती या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. That means whatever we do our dealings in meeting people and however we deal with and how much ever we give, first we should abide by God's grace. जे काही आम्ही आमच्या जीवनामध्ये देवासाठी म्हणून करत आहोत, लोकांशी भेटणं, लोकांशी संभाषण करणं, सर्व गोष्टी करत असताना आम्ही देवामध्ये राहून करणं गरजेचं आहे. That means we need to understand that it is the grace of God that is sustaining us. आणि ही गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचे आहे की देवाची जी कृपा आहे तीच कृपा आम्हाला चालवत आहे. So there's another very interesting story of Jonah. आणि योनाची एक अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे. All of us know this very beautiful story, and many people, they try to convince the other people that this is not a fairy tale or not a fable. आणि ही अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे, परंतु अनेक लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पटवून देण्याचा प्रयत्न केला की ही ती गोष्ट खरी गोष्ट नाही किंवा योग्य गोष्ट नाही वगैरे. Because they find it very difficult to swallow the story of the man who was swallowed by the fish. कारण की त्यांना ही गोष्ट ऐकत असताना कठीण वाटलेलं आहे की एवढा मोठा मासा एखाद्या माणसाला कसं काय गिळू शकतो वगैरे. Well, when Jonah was first told by God to go to Nineveh on a very special project, जस परमेश्वराने योनाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे की त्या निनिवे शहराला जा एका विशेष हेतू उद्देशाने, Jonah was very disturbed. योना त्या ठिकाणी खूप गोंधळात पडलेला आहे. He was not happy. तो त्या ठिकाणी सर्वस्वी आनंदी नव्हता. There was some kind of a internal rebellion within him against what God had told him. देवाने जे काही सांगितलेलं आहे त्याच्या विरोधात एक आंतरिक बंड त्यांनी त्या ठिकाणी पुकारलेलं. Now when we see Jonah, he was a very God-fearing person. आम्ही जर योनाचं जीवन पाहिलं तर तो खूप देवाचं भय बाळगणारा असा व्यक्ती होता. He loved to do things for the church or for God's people. आणि देवाच्या लोकांसाठी कार्य करण्यासाठी तो अतिशय नेहमी पुढे असणारा असा व्यक्ती होता. But today, that day he was not happy. परंतु त्या दिवशी मात्र तो आनंदी नव्हता. Why was he scared of going to Nineveh? का त्याला निनेवेला जाण्यासाठी भीती वाटत होती का? Nineveh was the headquarters of the Assyrian Empire. कारण की निनिवे शहर हे आशिरियाच्या राज्यकर्त्यांचं ते एक मुख्य असं ठिकाण होतं. And the Assyrians were number one enemy of the Israelites. आणि आशिरियन लोक हे इस्रायल लोकांचे एक नंबरचे असे शत्रू The होते. Jews hated them. आणि यहुदी लोक त्यांचा त्या ठिकाणी तिटकारा करायचे. And God is telling Jonah to go and give message to them so that they'll be saved. आणि परमेश्वर योनाला सांगत आहे की जा त्या लोकांना जाऊन देवाचा संदेश दे म्हणजे त्या लोकांचं तारण होईल. Was Jonah afraid of their wickedness? त्या ठिकाणी योना त्यांच्या पापांमुळे त्या ठिकाणी भयभीत झाला होता का? Well, as we go later on in the story, जसं आम्ही पुढे ह्या गोष्टीकडे जातो we observe one thing.
आणि त्या ठिकाणी एक गोष्टी आपल्या लक्षात येते. We know that Jonah sat in the ship that was going to Tarsus. आणि एक योना ज्यावेळेस पहिल्या बोटेमध्ये बसलेला आहे, ती बोट त्या ठिकाणी तार्शिसला जात होती. And the storm comes. त्या ठिकाणी समुद्रामध्ये वादळ सुटलेलं And आहे. then Jonah knows that he is the cause. आणि योनाला त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे की हे सर्व काही माझ्यामुळे होत आहे. And Jonah tells those people on board to throw him out of the ship into the storm. आणि त्या ठिकाणी योना तेथील लोकांना सांगत आहे की मला उचला आणि पाण्यामध्ये टाकून द्या. That clearly states that Jonah was not a coward. आणि ही गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट करते की योना हा काही भित्रा व्यक्ती नव्हता. He was a brave man. तो खूप धाडशी असा व्यक्ती But होता. then why he didn't want to go to Nineveh? मग त्याला त्या निनिवे शहराला का जायचं नव्हतं? Because he hated those people. कारण की त्या लोकांचा त्या ठिकाणी त्या तिटकारा करायचा. And the more he hated those people, आणि जेवढा म्हणून तो त्या लोकांचा तिटकारा करत होता, the more he was unable to understand God's love. आणि तितकाच प्रकारे तो देवाचं प्रेम त्या ठिकाणी समजून घेऊ शकत नव्हता. Our God is a very different God. आपला देव अतिशय वेगळा असा देव आहे. He does not care for just one group of people. तो एकाच समूहाच्या लोकांसाठी त्या ठिकाणी विचार करत He नाही. does not just care for the Seventh-day Adventist people. तो फक्त सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी पुरताच तो विचार करत नाही. He did not just care for the Jews. फक्त तो यहुदी लोकांचीच काळजी करतो असंही नाही. He is a God of agape love. कारण की हा जो परमेश्वर आहे हा आगापे प्रेम ज्याला म्हटलेलं अतिशय उच्च प्रतीचं प्रेम, त्या प्रीतीचा हा देव आहे. His desire is for everyone to be saved. आणि त्याची इच्छा आहे की प्रत्येक मानवाचं तारण व्हावं, त्याची सुटका व्हावी. Jonah did not understand that. आणि योनाला ही गोष्ट त्या ठिकाणी कळालेली नव्हती. This also gives us the understanding आणि ही सुद्धा आम्हाला एक समज देते that Jonah had not properly dedicated himself to God. योनाने स्वतःचं पूर्णपणे देवाला समर्पण केलेलं नव्हतं. So how do we connect this dedication of ourselves to self-reliant? आणि मग हे जे योनाचं समर्पण होतं हे स्वतःच्या आत्मनिर्भरतेकरिता आम्ही कसं काय त्याचं लागू करून घेऊ शकतो? When we faithfully return our tithes, ज्यावेळेस आम्ही विश्वासाने आपला दशांश देवाला देतो, when we faithfully come and put our sacrifices or our free will offerings, ज्यावेळेस आम्ही आमचं स्वनाकाराचं दान आम्ही देवाला अगदी आनंदाने देतो, are we contributing? Are we trying to contribute towards God's work? आज आम्ही देवाच्या कार्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत का? Can't God do without our contributions? देवाला आपल्या देण्या पलीकडे त्याला काही करता येणार नाही असं वाटतं का आपल्याला? God can definitely get his work done without our contributions. आम्ही जरी दिलं नाही तरी सुद्धा परमेश्वर त्याचं कार्य पूर्णत्वासला नेऊ शकतो. But then why do we need to put forth of faithfulness in giving? मग का आम्हाला आमचा विश्वास त्या ठिकाणी प्रगट करायचा आहे देण्याच्या द्वारे? Because returning tithe faithfully, कारण की विश्वासाने आपला दशांश देवाला देणं putting offerings generously, आणि अगदी विश्वासाने त्या ठिकाणी देवाचं अर्पण त्याला देणं is as much an act of worship as praying and singing praises. आणि ह्या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे देणं, विश्वासाने देणं, ह्या सर्व गोष्टी एक भक्ती केल्यासारखं त्या It's ठिकाणी as आहे. much an act of worship as reading the Bible. जसं आम्ही पवित्र शास्त्र वाटून भक्ती करतो त्याप्रमाणे ते आहे. And when we give faithfully, it is an act of true worship. आणि ज्यावेळेस आम्ही विश्वासाने देवाला देतो हे एक विश्वासाने भरलेली उपासना आहे किंवा उपासनेची कृती अशी आहे. God wants us to do things through worship. आणि परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही भक्तीच्या द्वारे त्याचं कार्य करावं. There are many people when they put tithes or when they put offering, they become very curious to know what is happening to the tithes and offerings and how it's being used. आणि असे अनेक लोक आहेत मंडळीमध्ये की ज्यावेळेस ते दान दशांश देतात आणि त्यांना इच्छा आहे जाणून घेण्याची की त्याचं काय होत आहे. Too often we argue over tithing and funding issues. आणि अनेक वेळेस आपण दशांश किंवा जे काही आपण देवाला देतो त्याच्याबद्दल अनेक वेळेस आम्ही चर्चा करतो. We start thinking over our rights to manage it or to give it wherever we want to give. आणि अनेक वेळेस आपण त्याच्यावरती विचार करतो, आम्ही आमचा अधिकाराचा वापर करण्याचा प्रयत्न करतो की मला कुठं देणं आहे.
If I'm in Bombay and if I'm attending Bombay church, I might think, oh, Pune is my place. Let me send my tithe to Pune. आणि मी जर मुंबईला आहे आणि मुंबईच्या चर्चमध्ये जर मी सहभागी होत आहे, परंतु जर मला असं लक्षात येतं की मी पुण्याचा आहे तर माझं ऑफरिंग मी पुण्याला दिलं पाहिजे. I'm not happy with Bombay church, but Pune church is good. Let me send it to Pune. आणि माझं मुंबई चर्चसोबत माझं काही चांगलं नाही की मी आनंदी त्यांच्यासोबत, म्हणून मी माझं ऑफरिंग माझं दान मी पुण्याच्या चर्चला पाठवण्याचा विचार करतो. Are we doing the right thing by thinking that way? आम्ही अशा प्रकारे विचार करून आम्ही योग्य गोष्ट करत आहोत काय? We are teaching our children that we are putting tithe and offering to support the ministry. आपण आपल्या लेकरांच्या समोर एक असं चित्र ठेवत आहोत की आम्ही जे काही दान दक्षिण देत आहोत ते सेवा कार्याला हातभार लावण्यासाठी म्हणून आम्ही देत आहोत. Those Macedonians, they did not put generously to support the ministry. मासेदोनियाचे जे लोक होते त्यांनी त्या ठिकाणी जे काही प्रामाणिकपणे ते देत होते ते सेवा कार्याला सहभाग व्हावा किंवा त्याला मदत व्हावी म्हणून ते देत नव्हते. They did it as an act of worship. परंतु त्यांनी त्याच्याऐवजी त्यांनी एक भक्तीचं साधन म्हणून भक्तीची अतिउच्च कृती म्हणून त्यांनी आपलं दान दक्षिण देवाला And दिले. when we come through this act of worship, the blessing from above is tremendous. आणि ज्यावेळेस आपण अशाच भावनेने देवाकडे दान दक्षिण घेऊन येतो तर त्यावेळेस स्वर्गातून मोठा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो. Everywhere around us we have seen this tragedy and this pandemic of coronavirus. आज आपण आपल्या सभोवताली हा जी महामारी आहे ही अतिशय भयंकर अशी घटना आहे या आपल्या आता सभोवताली आपण पाहत आहोत. Many people were so disturbed physically, mentally, spiritually. अनेक लोक या ठिकाणी अगदी त्रासून गेलेले आहेत, गोंधळात पडलेले आहेत, आध्यात्मिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने. Many people were taken to hospital and they died. Their bodies were disappeared from there itself. Then families never saw them again. आणि अनेक लोक अशा आहेत की कोविड-19च्या त्या इफेक्टमुळे त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे आणि तेथूनच त्यांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. कुटुंबाला त्यांची माहिती देखील Many नाही. people were broken down financially. Their jobs gone. They don't have sales. Nobody to harvest in the farms. आणि अनेक लोकांची आर्थिक परिस्थिती जी आहे अतिशय बिकट अशी झालेली आहे. त्यांच्या कोणत्याही वस्तूची त्या ठिकाणी विक्री होत नाही आणि शेतीचा व्यवसाय किंवा शेतीचा कारभार सुद्धा अगदी पूर्णपणे त्याची विल्हेवाट त्या ठिकाणी झालेली आहे. People were disturbed. Many people got half salary. Many got less than half salary, and many did not get any salary. अनेक लोकांना आता अर्धी पगार मिळत आहे तर काही लोकांना अर्ध्यापेक्षा कमी मिळत आहे तर काही लोकांना मिळतच नाही. Only those who are faithful to God and true to God did not have any fear. फक्त तेच लोक आहेत की जे देवावरती विश्वास ठेवतात, देवाशी विश्वासू आहेत, त्या लोकांच्या जीवनामध्ये अजूनही भीती नाही. Shall we say amen to that? आपण त्याच्याबद्दल देवाला आभार मानूया. आमेन म्हणूया. आमेन. They did not fear because they know that it is God who sustains. आणि त्यांना भीती यासाठी वाटत नाही कारण की त्यांना माहीत आहे की देव त्या ठिकाणी आमची काळजी घेणार. They know that they have been faithful to God and they need not worry about their future or about anything. कारण त्यांना माहीत होते की ते देवाशी प्रामाणिक होते आहेत आणि म्हणून भविष्याबद्दल त्यांना काळजी वाटत नाही. It's very important for us to dedicate our lives to God first. म्हणून ही आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही प्रथम आमचं जीवन देवाला समर्पण केलं पाहिजे. No matter what tragedy comes or what difficulty comes, you are firm like a rock. म्हणून कोणत्याही प्रकारची परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येऊ देत, काळजी करायची गरज नाही. तुम्ही अगदी खडकासारखे त्या ठिकाणी खंबीर असले पाहिजे. Your family is firm like a rock. तुमचं कुटुंब परिवार त्या ठिकाणी खडकासारखं मजबूत असणार आहे. Even if your life is destroyed or you are going to die, but you are not afraid because you are in the hands of God. कारण की तुम्हाला मरणाचा वेळ जरी तुमच्यावरती आले तरी तुम्हाला त्या ठिकाणी भीती वाटणार नाही कारण की तुम्हाला खात्री असणार आहे की तुम्ही देवाच्या हातामध्ये आहात. The children of Israel did not support the sanctuary system and the Levites and priests with their tithe. आणि त्या ठिकाणी इस्रायल लोक किंवा इस्रायलाची जी संतती आहे त्या लोकांनी पवित्र मंदिरामध्ये ज्या काही विधी होत होत्या किंवा लेवी याजक लोक जे कार्य करत होते त्यांना त्या ठिकाणी मदत त्यांनी केलेली नव्हती. They did not support. त्यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेले नाही. Instead, they brought their tithes to God
देवाकडे त्यांचं ते दान दशांश आणण्याऐवजी in the act of worship, देवाच्या त्या अतिउच्च कृतीच्या स्वरूपामध्ये acknowledging Him as a creator, त्याला एक आपला उत्पन्न करता निर्माण करता स्मरून redeemer, आपल्याला सुटका सोडवणारा समजून and owner. किंवा आपला मालक आपला धनी समजून God received these tithes as worship. परमेश्वर जे काही दशांश त्यांच्याकडून प्राप्त करत होता त्यांना घेत होता ते एक भक्ती म्हणून त्यांचा तो स्वीकार करत And होता then it was given to the Levites. आणि ते लेवी लोकांना ते त्या ठिकाणी देण्यात येत होतं. Such a beautiful example for us to understand. आणि किती सुंदर असं हे उदाहरण आहे आम्हाला समजून घेण्यासाठी. We may claim the right to manage that which we support. आणि जे काही If we are supporting something, we might want to manage and see how it is done. आणि आम्ही एखाद्या गोष्टीला आपण जर त्या ठिकाणी सहकार्य करत आहोत किंवा पाठिंबा देत आहोत तर आम्ही म्हणतो की हे असं व्हायला पाहिजे होतं. We might want to keep an eye on the pastor. आम्हाला असं वाटतं की आमचे डोळे पालकांवरती आहे. We might want to keep an eye on the treasurer. आम्हाला त्या ट्रेझररवरती आमचे डोळे ठेवायला आम्हाला We आवडतं. might want to get a record or the report of money, where it's spent, how it's spent, and how it's done. आणि जे काही आम्ही पैसे देत आहोत आम्हाला वाटतं की बा त्या सर्व गोष्टींचा हिशोब असला पाहिजे. When you are giving or when it's done for the creator, do you need to account for it? जस्ट तुम्ही तुमच्या उत्पन्न करण्यासाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्हाला वाटतं का त्याचा हिशोब तुम्हाला पाहिजे. Tithe is a personal statement. आणि जे काही दशांश आम्ही देत आहोत ते आमचं वैयक्तिक अशी ती गोष्ट असणार आहे. About our individual relationship with God. जे काही आमचं वैयक्तिक नातं परमेश्वराशी आहे त्याच्याबद्दल ते आहे. Tithes and offerings should not be a tool to manipulate God's church. आणि आमचं दशांश किंवा आमचं अर्पण हे मंडळीसोबत कोणत्याही प्रकारचं तक्रार करण्यासाठी व्यावहारिक गोष्टी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ नये. Tithe is a statement of faith आणि जे काही आम्ही आमचं दशांश भरतो हे आमच्या विश्वासाचा तो भाग आहे. that God lives in us परमेश्वर आमच्या जीवनामध्ये राहतो. individually and corporately. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये वैयक्तिक राहतो सर्वांगीण दृष्टीने तो राहतो. So next time when you give your tithe, try to analyze what is your relationship with God. ज्यावेळेस तुम्ही पुन्हा देवाला दशांश देणार आहात त्यावेळेस या गोष्टीचा निश्चित विचार करा की तुमचं देवाशी नातं कसं आहे. When you're giving tithe and offering, try to understand the purpose for it. Are you giving it as an act of worship, or are you giving things to monitor the dealings of church? ज्यावेळेस तुम्ही दान आणि दशांश देवाला देता त्यावेळेस ते भक्ती म्हणून देता की एक मंडळीवरती आमचा एक दबदबा असावा किंवा मंडळीवरती आमचं एक आम्हाला काहीतरी त्यांना सांगता करता यावं म्हणून देता याचा विचार करा. We have another very beautiful illustration from the Old Testament. जुन्या करारामधून आणखीन एक सुंदर असं उदाहरण त्या ठिकाणी आहे. It's a story about Abraham अब्रामाबद्दल या ठिकाणी ही गोष्ट आहे. in the 13th chapter of Genesis. उत्पत्तीच्या 13व्या अध्यायामध्ये आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते. Now Abraham, 13th and 14th chapter. 13 आणि 14 ही दोन अध्याय आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. Now Abraham, he met the kings of Salem and Sodom. आणि त्या ठिकाणी अब्राम जो आहे सेलम आणि सदोम येथील राजांना त्या ठिकाणी तो भेटलेला आहे. And when he met the king of Salem, आणि ज्यावेळेस तो सेलमच्या त्या राजाला भेटलेला आहे whose name was Melchizedek, आणि त्याचं नाव मल्कीसदेक आहे. Melchizedek was also a priest. आणि मल्कीसदेक हा सुद्धा एक त्या ठिकाणी याजक आहे. And as soon as Abraham comes, Melchizedek feeds Abraham and all those that are with Abraham. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस अब्राम येतो त्यावेळेस अब्रामाचं त्यांनी उत्तम प्रकारे पाहुणचार केलेला आहे त्याला चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ घातलेला आहे. And he also blesses Abraham. आणि त्या ठिकाणी अब्रामाला आशीर्वादित सुद्धा केलेला आहे. And what Abraham does in response? आणि अब्रामाने त्याला परत काय केलेलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून काय दिलेला आहे. All that he gained, all that he had, he gave the tithe of that to Melchizedek. आणि जे काही त्या ठिकाणी अब्रामाने मिळवलेलं होतं त्याच्याकडे मिळकत म्हणून होती त्या सर्वांचा दशांश त्यांनी मल्कीसदेकला He दिलेला आहे. actually gave to God, त्याने खरं पाहिलं तर त्याने ते देवाला दिलेलं आहे. but placed it in the hands of Melchizedek. परंतु त्यांनी मल्कीसदेकच्या हातामध्ये ते Because दिलेलं he was आहे a king as well as a priest. कारण की तो त्या ठिकाणी राजा आणि याजक दोन्ही होता म्हणून.
In those days, when there was no church, when there was no people going out for preaching the gospel, still Abraham gave tithe because of his faithfulness and because of his act of worship. त्या दिवसामध्ये त्या ठिकाणी मंदिर नव्हतं किंवा लोक प्रवचन देण्यासाठी किंवा सुवार्ता सांगण्यासाठी बाहेर जात नव्हते, तरी देखील अब्रामाने देवाच्या प्रती प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी म्हणून आपला दशांश त्या ठिकाणी दिलेला आहे. Let's see about the king of Sodom. आणि सदोमाच्या राजाबद्दल आपण पाहूया. The king of Sodom is not interested in all these religious things. सदोमचा जो राजा आहे ह्या सर्व गोष्टीमध्ये त्याला कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नव्हतं. He brings a business-like offer to Abraham. आणि त्यांनी त्या ठिकाणी अब्रामाकडे जी अर्पणे आणलेली आहेत ते एक व्यवहार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आणलेले And he आहे. tells Abraham, give me the people, but you can keep the goods for yourself. आणि तो त्या ठिकाणी म्हणत आहे की And the king of Sodom, he tells Abraham, take everything for yourself, but give me the people. आणि त्या ठिकाणी सदोमचा जो राजा आहे अब्रामाला म्हणत आहे की सर्व काही घेऊन जा, फक्त मला तुझी लोक तू दे. Does Abraham take the offer? त्या ठिकाणी अब्रामाने जी काही त्याच्यापासून सदोमच्या राजापासून त्याकडे मागणी होती ती स्वीकारलेली आहे का? No. नाही. Instead, he only takes his expenses फक्त त्यांनी त्याचा खर्च त्या ठिकाणी घेतलेला आहे and the share that belongs to his people आणि जे काही त्याच्या लोकांशी संबंधित होतं त्या गोष्टी and goes away. आणि तिथून तो निघून गेलेला आहे. Now, what is happening here? त्या ठिकाणी काय घडत आहे? Why does he give 1/10 to one and refuses to take the advantage of the other? आणि एकाला त्यांनी त्या ठिकाणी दशांश दिलेला आहे आणि दुसऱ्याकडून घेण्यासाठी नकार दिलेला आहे. In the one case, Abraham responds to the blessings and gives without looking for return. आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी आम्हाला असं दिसतं की अब्रामाने जो काही आशीर्वाद प्राप्त केलेला होता तो अगदी आनंदाने तो दिलेला आहे, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता. An act which can be only done in faith to a generous God. आणि ही जी कृती आहे ही फक्त विश्वासाने देवाशी प्रामाणिकपणेच करता येऊ शकते. And in the other case, परंतु दुसऱ्या गोष्टीमध्ये Abraham's faith makes him shrewd and wise. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टीमध्ये आम्हाला असं दिसतं की अब्रामाचा जो विश्वास आहे त्या ठिकाणी त्याला अगदी शहाणपण शिकवत आहे, So that he will not fall into wrong things. आणि तो कोणत्याही चुकीच्या गोष्टीमध्ये पडणार नाही यासाठी तो त्याचा विश्वास सावध करत आहे. He tells the king of Sodom, आणि तो सदोमच्या राजाला सांगत आहे, I have raised my hand to the Lord, मी माझे हात परमेश्वराकडे उंच केलेले आहेत. God most high, देव सर्व समर्थ देव आहे त्याच्याकडे, creator of heaven and earth, जो स्वर्गाचा आणि ह्या पृथ्वीचा निर्माण करता आहे, and have taken oath that I will accept nothing belong to you. आणि जे काही तुझ्याशी संबंधित आहे त्या कोणत्याही गोष्टीचं मी त्या ठिकाणी स्वीकार करणारे असं वचन मी दिलेलं आहे. So that later on you should not say that I have made Abraham rich. आणि तुम्ही नंतर असं म्हणायला नको की मी अब्रामाला त्या ठिकाणी श्रीमंत केलेला आहे. See what a nice statement. आणि किती सुंदर असं विधान या ठिकाणी He अब्रामाचं did not आहे. want to give opportunity to the king of Sodom to say that he made Abraham rich. आणि तो या ठिकाणी कोणत्याही प्रकारची संधी सदोमाच्या त्या राजाला देऊ इच्छित नव्हता की त्यांनी मला श्रीमंत केला आहे असं म्हणण्याची. Because firstly it is God who is giving to Abraham. कारण की त्याचा पूर्ण विश्वास होता की परमेश्वरानेच अब्रामाला सर्व काही पुरवलेलं And आहे. secondly, the king of Sodom, he was an unbeliever. आणि सदोमचा जो राजा आहे हा अविश्वासणारा होता. And Abraham did not want anything from an unbeliever. आणि म्हणून अब्रामाला त्या अविश्वासणाऱ्याकडून काही एक नको होतं. He wanted only something that is given in worship is respected. आणि जे काही उपासनेमधून त्याला मिळालेलं आहे तेवढंच त्याला ते प्राप्त करायचं होतं. There are some people who sell cigarettes and alcohol and through some shops and then they will bring tithe and give. आणि काही लोक असे आहेत की जे अशा मद्य आहे किंवा जे काही व्यसनाच्या गोष्टी आहेत ती विकतात आणि त्याचं सुद्धा दशांश आणतात. Is that acceptable to God? ह्या देवासाठी स्वीकृत अशा गोष्टी आहेत का? There are other people who might be doing all wrong or immoral activities but still come and give offering. असे अनेक लोक आहेत की जे चुकीच्या गोष्टी करतात, अनैतिक गोष्टी करतात, त्याच्यापासून आलेल्या उत्पन्नाचा 10 भाग सुद्धा ते देवाला देण्याचा प्रयत्न करतात. I have read of many people, underworld dons and criminals who go to temples in Tirupati and who go to various temples and give gold and crowns of gold and thing to the gods. आणि मी अशा अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत की मोठमोठे जे डॉन्स असतात, गुंड असतात किंवा अनेक प्रकारचे आरोपी असतात, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, असे पैसे किंवा असं धन सोनं
हिरे मोती ते अशा मोठमोठ्या मंदिरामध्ये ते अर्पण करतात. Is that an act of worship? आता ही सुद्धा एक उपासनेची कृती आहे का? Our God will not consider that as worship. आपला परमेश्वर ही जी कृती आहे, हे जे देणं आहे, त्याला भक्ती म्हणून तो स्वीकारणार That's नाही. where I tell earlier, which I told that first we need to dedicate ourselves to God. म्हणून मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की आम्ही स्वतःला प्रथम देवाला समर्पित केलं पाहिजे. Only when we dedicate ourselves to God will the true motive of giving come. ज्यावेळेस आपण स्वतःला देवाला समर्पित करतो त्यावेळेस खऱ्या अंतकरणातून ती भावना देवासाठी देण्यासाठी येते. Because what is given to God is something that's very holy. कारण की जे काही आपण देवाला देतो, दिलं पाहिजे, ते अतिशय पवित्र असतं आणि असलं पाहिजे. You should not think of managing those funds. आम्ही असं विचार नाही केलं पाहिजे की बा हे काहीतरी त्याच्यामध्ये विचार विनिमय करून आम्ही देत आहोत. Managing of those funds or controlling of those funds or seeing where the funds goes is a different task. आम्ही जे काही देतो त्याच्यावरती आमच्या कोणत्याही प्रकारचा ताबा असता कामा नये. The church has given those tasks to very specific people. कारण की मंडळीने तो कारभार काही लोकांना दिलेला आहे. But it is also important to understand that every member is important. आणि ही गोष्ट आम्हाला समजून घेता आली पाहिजे की प्रत्येक सभासद हा खूप महत्त्वाचा आहे. Because every member is a pillar of the church. कारण की प्रत्येक सभासद हा देवाच्या मंदिराचा स्तंभ असा आहे. Like each pillar, how important it is for a big building. कारण की प्रत्येक स्तंभ हा मोठ्या इमारतीसाठी खूप महत्त्वाचा असा असतो. If a pillar is loose, the building falls. जर ते स्तंभ त्या ठिकाणी हलणारा असला तर ती बिल्डिंग ती किंवा ती इमारत कधीही कोसळू शकते. Every member is very important. A contribution of every thought and motive of every member is very important. कारण की प्रत्येक सभासद हा एका स्तंभासारखा आणि त्यांचा विचार किंवा त्यांचं त्या ठिकाणी जे काही म्हणणं आहे हे खूप महत्त्वाचं असं आहे. But that does not give us the liberty to control and see what is being done with the funds you have given. आणि हे जे स्वातंत्र्य आहे हे आम्हाला जे काही आम्ही देतो त्याची विचारपूस करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला देत नाही. The widow tells us that. त्या ठिकाणी ती विधवा म्हणत आहे Jonah tells us that. आणि त्या ठिकाणी योना आम्हाला ती गोष्ट सांगत आहे Abraham tells us that. आणि अब्राहम आम्हाला ही गोष्ट सांगत आहे. First, we need to purify ourselves and dedicate ourselves to God. आम्ही सर्वप्रथम स्वतःला शुद्ध केलं पाहिजे, स्वतःला देवाला समर्पित केलं पाहिजे. My dear members, we need to understand that we are living in a very critical situation. आज आम्हाला हे समजून घेता आलं पाहिजे की आम्ही अतिशय कठीण अशा काळामध्ये जीवन जगत आहोत. Just last week, a person whom I knew so well, my friend, he expired. आणि मागच्या आठवड्यात ज्या व्यक्तीला मी खूप चांगलं ओळखत होतो, माझा चांगला मित्र होता, तो मरण पावलेला आहे. He might be my age. तो माझ्या वयाचा असेल कदाचित. He got symptoms of coronavirus आणि कोरोना व्हायरसचे त्याच्यामध्ये चिन्ह दिसायला लागले and he was taken away to the hospital आणि त्या ठिकाणी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे and admitted for corona. आणि कोरोनाचा पेशंट म्हणून त्याला त्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं And within 7 days, it was all over. आणि 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्व काही संपलेलं आहे. And his body also was not returned. आणि त्याचं ते शरीरसुद्धा पार्थिवसुद्धा परत देण्यात आलं नाही. He's left behind his wife and small children. आणि आता पाठीमागं त्याची पत्नी आणि लहान लेकरं आहेत. Our lives are very uncertain. आपलं जे जीवन आहे हे अतिशय अनिश्चित असं जीवन आहे. Today we are alive, next moment you don't know what will happen. आज आपण जिवंत आहोत पण पुढच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. We need to dedicate ourselves to God. म्हणून आम्ही स्वतःचं समर्पण देवाला केलं पाहिजे. We need to be ready every moment of our lives. आम्ही प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनामध्ये तयार असलं पाहिजे. There has to be a total spiritual cleansing within us. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे आध्यात्मिक स्वच्छता शुद्धता असली पाहिजे. So next moment your life is snatched away. जर पुढच्या क्षणाला तुमचं जीवन त्या ठिकाणी पूर्णपणे नाहीसं झालं You have the chance of being in the heavenly kingdom. तर त्या ठिकाणी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे त्या ठिकाणी वेळ किंवा संधी असली पाहिजे. It is very important for us to realize and understand our spiritual situation. आणि म्हणून आज आमचं आध्यात्मिक जीवनाची अवस्था समजून घेणं जाणून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. So it is my very sincere and earnest admonition to each and every one of us. म्हणून आज माझी सर्वांना अतिशय कळकळीची विनंती आहे. First and foremost, let us dedicate our lives to God.
आपण सर्वप्रथम अतिशय महत्त्वाची गोष्ट की आम्ही आमच्या देवाला समर्पण प्रथम केलं पाहिजे Let us gather our house together. आणि आपण आपल्या कुटुंबाला एकत्र करूया Let there be a spiritual cleansing. आणि त्या ठिकाणी एक आध्यात्मिक शुद्धता त्या ठिकाणी असू द्या. Let us also come with an understanding that whenever we give anything to the Lord or whenever we return our tithes, it is an act of worship. आणि प्रत्येक वेळेस हे लक्षात आपण आणून घेऊया, लक्षात ठेवूया की जे काही आम्ही देवाला देतो, दान म्हणा किंवा दशांश म्हणा, ते एक अति उच्च अशी ती भक्ती अशी असणार आहे. May we not try to be extra inquisitive or try to control the funds that we have given. जे काही आम्ही देतो त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी ठेवण्याचा आपण प्रयत्न करू नये. Because ultimately God is in control. कारण की परमेश्वर ह्या सर्व गोष्टीवरती त्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे. If there's somebody who's doing good, God looks into it. जर कोणी चांगलं करत आहे तर परमेश्वर त्याच्याकडे बघत If आहे. there's somebody who's doing wrong, God looks into that also. परमेश्वर जर कोणी चुकीचं करत आहे तर परमेश्वर त्याच्याकडे देखील बघत आहे. He gives them dealings according to His wisdom. परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी बुद्धी ज्ञान देणार आहे त्या सर्व गोष्टींचं पाहण्यासाठी. Let God be the judge, परमेश्वराला त्यांचा त्या ठिकाणी न्यायदाता असू द्या, not us. आम्ही नको. May God bless each and every one of us परमेश्वर आम्हा सर्वांना विशेष आशीर्वादित करो as we decide to dedicate our lives to Him. ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन देवाला समर्पित करण्याचा निश्चय करत आहोत. God bless you. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. मी यावेळेस खरोखरच प्रभूमध्ये एल्डर विजय साठे सरांचे आभार मानत आहे. खरं पाहता त्यांची ओळख प्रथम करून द्यायला पाहिजे होती, परंतु ज्या त्यांना ओळखत नाहीत त्यांच्यासाठी मला सांगावंसं वाटतं की एल्डर विजय साठे सर हे वेस्टर्न इंडिया युनियनमध्ये स्टीवर्डशिप डिपार्टमेंट डायरेक्टर्स म्हणून काम पाहत आहेत आणि अतिशय चांगली त्यांची सेवा आहे. अतिशय चांगले वक्ते ते आहेत, अतिशय देवाचे नम्र असे ते सेवक आहेत. आणि आज सॅलिसबरी पार्क मराठी मंडळीला या कठीण काळामध्ये अतिशय मोलाचा सल्ला, मोलाचा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि खरोखरच आज सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जे काही देवाला दान दशांश देतो त्याच्यापूर्वी आम्ही स्वतःला समर्पित केलं पाहिजे. खूप मोठा आणि मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही कधीही दुःखी असणार नाही येथपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सरांचे प्रभूमध्ये आभार मानत आहे सुंदरशा संदेशाबद्दल. देवबाप त्यांचे ही पुढील सेवा आशीर्वादित करो. एवढंच नव्हे तर त्यांचे प्रिय आईवडील, त्यांची प्रिय पत्नी, त्यांच्या प्रिय मुली, देवबाप ह्या सर्वांना आशीर्वादित करो, हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. थँक्यू व्हेरी मच सर वन्स अगेन फॉर दिस वंडरफुल मेसेज. आपण प्रार्थना करूया, त्याच्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि मग आपण आशीर्वाद घेणार आहोत. स्वर्गीय माझ्या सर्व समर्थ ईश्वरा, तुझ्या पवित्र पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रभूजी आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. तुझ्या दासाकरवी अतिशय सुंदर असा बोध, प्रभावी असा बोध आमच्यापर्यंत आलेला आहे. परमेश्वरा, विधवा बाईने टाकलेले ते 2 नाणे, योनाचं जीवन, अब्रामाचं जीवन, आणि परमेश्वरा सुंदर अशा तुझ्या सेवकांच्या जीवनाद्वारे तू आज आमच्याशी बोललास. हे प्रभूजी, आम्ही जे काही तुला दान म्हणून देतो त्यापूर्वी आम्ही स्वतःला तुला समर्पित करावं, एक मोठं आव्हान, सुंदर असं आव्हान तू आज आम्हाला दिलेलं आहेस, म्हणून आम्ही धन्यवाद देतो. ईश्वर परमेश्वरा, सर्व गोष्टीचा उत्पन्न करता, सर्व गोष्टीचा करता धरता तू आहेस. सर्व गोष्टीवरती परमेश्वरा तुझा अधिकार आहे. हे परमेश्वरा, सर्व गोष्टी ह्या तुझ्या अधीन आणि स्वाधीन आहेत. धन्यवाद येशू आजच्या सुंदरशा बोधाबद्दल. परमेश्वरा, आमच्या मंडळीमध्ये जी तुझी प्रिय लेकरं आजही विश्वासाने तुझं दान, तुझं दशांश, स्वनाकाराची अर्पणं तुला देत आहेत, देवबापा त्यांना तू विशेष आशीर्वादित कर. परमेश्वरा, तुझ्या या पवित्र अशा परमेश्वरा मंडळीची सेवा कार्य देण्याच्याद्वारे ते करत असताना, आणि विशेष करून आज वचनात आम्ही ऐकल्याप्रमाणे देणं म्हणजे तुझी भक्ती करणं आहे. प्रभूजी, ही पवित्र भक्ती प्रामाणिकपणे करण्यासाठी सर्वांचं तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर.
एल्डर विजय सर यांच्यासोबत तू राहा, त्यांच्या कुटुंबासोबत राहा. प्रत्येकांची तू काळजी घे. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी ज्याप्रमाणे आतापर्यंत तू त्यांना सहाय्य केलंस, येथून पुढेही त्यांच्या संगती राहा, त्यांचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर. प्रभूजी, आमच्या मंडळीमध्ये जे विश्वासाने तुला आजही दान दशांश देत आहेत, स्व अर्पणाचं, परमेश्वरा स्व नाकाराचं जे अर्पणं तुला वाहत आहेत, त्या सर्वांच्या देण्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण की हा चांगुलपणाचा आत्मा, देण्याचा आत्मा तुझ्यापासून आहे. प्रभूजी, देणं आणि त्याद्वारे जी भक्ती ते करत आहेत ती भक्ती तू विशेष करून मान्य करून घे आणि आशीर्वादित कर. पुन्हा एकदा प्रार्थना करीत आहे प्रभूजी, मंडळीमध्ये जे अशक्त आहेत, दुर्बल आहेत, आजारी आहेत, परमेश्वरा विशेष करून ह्या करोना व्हायरसमुळे अनेक लोक इन्फेक्टेड आहेत. प्रभूजी, विशेष करून शालिनी तुजारी आंटी यांच्यासाठी मागतो परमेश्वरा. त्याचप्रमाणे तुजारी अंकल त्यांच्या प्रिय आईसाठी मागतो प्रभूजी. त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे प्रभू. त्यांना बिछाण्यातून लवकरात लवकर पूर्णपणे बरं कर येशू राजा. ह्या आजारातून त्यांना मुक्त कर देवा. त्याचप्रमाणे मिस्टर सुनील कांबळे, त्यांचं कुटुंब परमेश्वरा, त्यांच्या सर्व प्रियजनांसाठी मागतो. त्यांनाही परमेश्वरा या आजारातून तू बाहेर काढ. त्यांना उत्तम प्रकृती दे, उत्तम आरोग्य दे. त्यांच्या जीवनाद्वारे तुझंच गौरव हो दे परमेश्वरा. एल्डर अनिल पवार, त्यांची प्रियपत्नी परमेश्वरा यांच्यासाठी सुद्धा मागतो. त्यांनाही आरोग्य दे, त्यांच्याही जीवनाद्वारे तुझं गौरव हो दे परमेश्वरा. ह्या आजारातून त्यांची देखील मुक्तता कर परमेश्वरा. आमच्या मंडळीमध्ये इतर आजारी आहेत, विशेष करून अशक्त आहेत, वयोवृद्ध आहेत, एल्डर गायकवाड अंकल, एल्डर दिनकर अंकल, तसेच मिसेस मोहिनी घाडगे, वेरोनिका ताकवाले, मिसेस नीता जाधव परमेश्वरा. सर्व लेकरांना तुझ्या स्पर्शाची गरज आहे. देवबापा, त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. त्याचप्रमाणे परमेश्वरा मिस्टर बोर्डेसाठी मागतो. राहुल बोर्डे यांना तू विशेष स्पर्श कर, आरोग्य दे. त्यांच्या जीवनाद्वारे देखील तुझंच गौरव हो दे परमेश्वरा. मराठी मंडळीवर आणि परमेश्वर मंडळीतील प्रत्येक लहान लेकरांवर, लहान तसेच तरुण तरुणी, वयोवृद्ध सर्वांवरती तुझी विशेष मेहर नजर ठेव. देवबापा, आम्हाला तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन भक्ती करता यावी यासाठी प्रभूजी ह्या व्हायरसचा जो काही प्रभाव आहे लवकरात लवकर निघून जाऊ दे देवा. आणि परमेश्वर, आम्ही तुझी लेकरं तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझी भक्ती करावी यासाठी मार्ग मोकळे कर देवा. आज विशेष करून आमचा भारत देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना आमची प्रार्थना विनंती आहे, आमच्या देशाचे राष्ट्रपती, आमच्या देशाचे पंतप्रधान परमेश्वरा आणि आमच्या देशाचे सर्व राजकीय नेतेगण आणि विशेष करून सर्व धर्म परमेश्वरा आणि सर्व धर्माचे लोक एकत्र या ठिकाणी गुणागोविंदाने राहत असताना परमेश्वरा देशाची भरभराट कर, उन्नती कर. अनेक लोक परमेश्वरा आज विश्वासाने तुझ्याकडे येत आहेत प्रभूजी, त्यांना तू आशीर्वादित कर. विशेष करून देवबाप्पा, आमचे पंतप्रधान राष्ट्रपती यांना सुबुद्धी मन दे. देशामध्ये ऐक्यता, सुव्यवस्था नांदवण्यासाठी जे ते निर्णय घेतात त्या प्रत्येक निर्णयामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य, मार्गदर्शन असू दे. आमच्या देशाचं सर्व शत्रूंच्या वक्र दृष्टीपासून, वाईट नजरेपासून तू संरक्षण कर प्रभूजी. देवबाप्पा, ह्या भारत देशामध्ये परमेश्वरा अनेक मंडळ्या कार्य करत आहेत, अनेक सभासद, अनेक सेवक, अनेक सेविका कार्य करत आहेत. विशेष करून सेवन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीसाठी माझी प्रार्थना आहे, हे सत्य घेऊन ह्या भारत देशामध्ये अनेक ठिकाणी, अनेक भाषामध्ये परमेश्वरा तुझी प्रिय सेवक सेविका कार्य करत असताना तुझी सुरक्षितता, तुझं परमेश्वरा पवित्र आत्म्याचं दुप्पट दान तू प्रत्येक सेवक सेविकांना दे, अधिकाऱ्यांना दे. आणि परमेश्वरा भारत देशामध्ये आम्ही तुझं सत्य अनेक लोकांपर्यंत घेऊन जावं यासाठी तू सहाय्य कर. पुन्हा एकदा परमेश्वर, आम्ही आहोत तसेच तुझ्या पवित्र चरणाजवळ नतमस्तक होतो. आमचा स्वीकार कर. सर्व मान, महिमा, गौरव तुला देतो. पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा मंडळीतील प्रत्येक सभासदांसाठी, त्यांच्या विश्वासूपणासाठी, विश्वासाने केलेल्या सर्व अर्पणासाठी त्यांना आशीर्वादित कर. याहीपेक्षा अधिक देऊन त्यांना तू भरपूरने आशीर्वादित कर. मान, महिमा, गौरव तुला देऊन येशूच्या नावात प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहेत तशीच तू आमची ऋणे आज आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सर्व समर्थ देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसोबत येथून पुढे सर्व काळासाठी असो. आमेन. हॅपी साबॅथ सर्वांना.
पुन्हा एकदा मी देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक्य देवाच्या नावामध्ये सर्वांना सलाम आणि हॅपी साबात आणि सर्वांचे आभार मानत आहे जे आपण एकमेकांसाठी प्रार्थना करीत आहात त्याबद्दल विशेष आज मी आभार मानतो. आजचा मिशन अहवाल एल्डर दिनकर अंकल यांनी वाचून दाखवला. त्याचप्रमाणे आजची शाबास शाळा एल्डर तुजारे अंकल यांनी सुंदररीतीने चालवलेली आहे. त्याबद्दल त्यांचे जे त्यांनी धड्यातून आम्हाला शिकवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे विशेष करून मी आभार मानत आहे आजचा जो सुंदर असा बोध आपल्या सर्वांपर्यंत आलेला आहे एल्डर विजय साठे सर यांच्याकडून. त्यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेत कृपा करून आठवण ठेवा. स्टीवर्डशिप डिपार्टमेंट आपल्या सेवन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये अतिशय महत्त्वाचं असं डिपार्टमेंट आहे ज्याद्वारे आम्हाला देवाशी आमचं नातं कसं असायला पाहिजे हे आम्हाला ते डिपार्टमेंट शिकवतं देण्याच्याद्वारे, भक्तीच्याद्वारे. आणि निश्चितच सर हे कार्य करत असताना देवबाप त्यांना सहाय्य करो ही आम्हा सर्वांची मराठी मंडळीची त्यांच्यासाठी प्रार्थना सदैव असली पाहिजे. प्रार्थना करा प्रियानो. आपले अनेक जण आज हॉस्पिटलमध्ये आहेत, अनेक लोक घाबरलेले आहेत, अनेक लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. म्हणून कृपा करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. अनेक लोकांचे पेमेंट्स नाहीत. तुमच्या प्रार्थना ह्या एकमेकांसाठी आशीर्वाद ठरणार आहेत. देवबाप आम्हा सर्वांना निश्चित ह्या कठीण काळामध्ये चालवणार आहे. आणि खात्री बाळगा की ज्याप्रमाणे आज आपण वचनातून ऐकलेलं आहे की जर आम्ही देवाशी प्रामाणिक आहोत तर आम्हाला घाबरण्याची गरज नाही. म्हणून आपण देवाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करूया. देव आम्हाला मागही भीती वाटू दिली नाही देवाने, आजही वाटू देणार नाही आणि उद्याही वाटू देणार नाही, कारण की तो आमच्यासोबत असणार आहे. मी पुन्हा एकदा आभार मानत आहे ब्रदर सचिन कसबे यांचे जे आम्हाला व्हिडिओज एडिट करून देतात. देवबाप त्यांना विशेष सहाय्य करो हीच आमची प्रभूचरणी प्रार्थना आहे. विशेष सूचना आहे. आम्ही ह्या आठवड्यापासून मी चर्चमध्ये आम्ही चर्च ऑफिस चालू करत आहोत. आम्ही कमिटी घेऊन असा निर्णय घेतलेला आहे. जर कुणाला पास्टरला भेटायचं आहे तर बुधवार आणि शुक्रवार हे 2 दिवस दुपारच्या नंतर मी चर्च परिसरामध्ये किंवा चर्चच्या पाठीमागं आम्ही ऑफिस करत आहोत, तेथे बसणार आहे. तुमचं कोणत्याही प्रकारचं कार्य असेल, काम असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. कोणीही माझ्या घराकडं येऊ नये अशी माझी सर्वांना विनंती आहे, कारण की तुम्हाला खूप लांबपर्यंत यावं लागतं. म्हणून तुम्ही चर्चमध्ये येऊन या ठिकाणी तुम्ही जे काही तुमच्या अडचणी असतील, जे काही तुमच्या गरजा असतील त्याबद्दल या ठिकाणी तुम्ही माझ्याकडं मागणी करू शकता. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याचा निश्चित प्रयत्न करू. यानो तुम्ही जे काही दशांश भरता त्याची रीतसर पावती घ्या. येथून पुढं तुमच्या दशांशच्या पावत्या तुमच्याकडं कृपा करून असल्या पाहिजे. त्याची दक्षता घ्या, काळजी घ्या, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही या मंडळीचे सभासद आहोत. एवढंच नव्हे तर आम्ही जबाबदार सभासद आहोत ही आमच्याकडं एक भावना नेहमी असली पाहिजे. आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याची, तुमच्या प्रार्थनेची निश्चित ह्या कठीण काळामध्ये आम्हाला गरज आहे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू व्हेरी मच.